शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहार येथे चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा। डीवायएसपी शिरीष वमने यांच्या पथकाची कारवाई। 3 मुलींची सुटका। दिनांक 9 जुलै 2024 रोजी शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की शिर्डी येथील हॉटेल साई वसंत विहार मध्ये एका इसमाने वैश्य व्यवसायाकरिता 3 मुलींना ठेवून त्यांच्याकडून वैश्य व्यवसाय करून घेत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेश केल्याने पथकातील अधिकारी यांनी हॉटेल साई वसंत विहार या ठिकाणी कारवाई करण्याकामी एक बनावट ग्राहक तयार करून सदर हॉटेल येथे पाठवले। तेथे उपस्थित असलेल्या व्यक्ती सदर बनावट ग्राहक यांनी शारीरिक सुखाची मागणी केली असता त्या व्यक्तीने त्याच्या हॉटेलमधील मुली दाखवून बनावट ग्राहकास शारीरिक सुखाच्या मोबदल्यात पैशाची मागणी केली। याबाबत पथकातील अधिकारी व पंचांची खात्री होतात हॉटेल साई वसंत विहार येथे छापा टाकून 3 मुलींना ताब्यात घेतले आणि वैश्य व्यवसाय चालवणाऱ्या आरोपी एक शुभम अशोक आदमाने वय 27 राहणार कापूस वडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार नाना शेळके हा फरार झाला आहे। वरील 3ही पीडित मुलींना पुढील कारवाई करिता महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार यांच्या सोबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे आणले आहे। वरील दोन्ही आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सविता भांगरे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 404/2024 स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे दाखल करण्यात आले आहे। सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, माननीय श्री वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, माननीय डीवायएसपी शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, एपीआय कायदे एचसी इरफान शेख, एचसी अशोक शिंदे, एचसी दत्ता तेलोरे, एचसी बाबा खेडकर, पीसी गणेश घुले, पीएम श्याम जाधव, एलएचसी सविता भांगरे, आयपीसी पवार चालक, एएसआय गोलवड, पीसी ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी केली आहे। असं मागून घे थोडी लांबून इकडे ये कर लगी आम्ही आता इथे गेलो राम भाई Oh.